नमस्कार. क्विक रेसिपीज ऑफ वैष्णवी या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण गोबीचे खमंग आणि पौष्टिक असे धपाटे बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हिरवी मिरची, धणे, लसूण, जिरे आणि 1 इंच आल्याचा तुकडा इथे मी घेतला आहे. आता मिक्सरला याला छान बारीक फिरून घेणार आहोत. आता सर्व साहित्य मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करून आपण याची दरदरीत अशी मस्त पेस्ट बनवून घेऊया. आता मी इथे या सर्व साहित्याची मस्त दरदरीत पेस्ट बनवून घेतली आहे. इथे मी साधारण 1.5 वाटी इतका गोबी किसलेला घेतला आहे आणि एक मोठ्या आकाराचा इथे कांदा मी छान बारीक चिरून घेतला आहे. आता हा कांदा आपण या गोबीमध्ये घालूया. अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे. आपण जी तयार करून ठेवलेली पेस्ट होती ती आपण यामध्ये घालून घेऊया. अर्धा चमचा हळद घातली आहे आणि चवीपुरतं मीठ. आणि आता आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे आपल्या ह्या सर्व साहित्याला छान पाणी सुटतं आणि मग पीठ मळताना आपल्याला जास्त पाण्याचा वापर करावा लागत नाही. त्यामुळे आधी असं मीठ घालून मग नंतर यामध्ये सर्व पीठ घालायचं आहे. आता इथे 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी इथे मी बेसन पीठ घातलं आहे. आता आपल्याला छान याचा उंडा बनवायचा आहे. आधी मी पाण्याचा अजिबात वापर करत नाही आहे. सुरुवातीला आपण याला सर्व पिठांना या मिश्रणात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला हवं तेवढं पाणी यात घालायचं आहे. यामध्ये 1.5 चमचा मी इथे तीळ घातले आहे. तीळ घातल्यामुळे याला चव खूप भारी येते. आता असंच थोडं थोडं पाणी घालून आपण याचा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही असा आपल्याला याचा उंडा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे हा उंडा बनवते आहे. आपला उंडा ऑलमोस्ट बनवून तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा आपला उंडा बनवून तयार आहे. आपण धपाटे थापण्याची तयारी करूया. इथे मी कॉटनचा रुमाल घेतला आहे. पाण्यात तो छान बुडवून घेतला आहे. आता आपण चपाती लाटताना जेवढी कणिक घेतो त्याच आकाराची कणिक आपल्याला इथे घ्यायची आहे. मस्त तिचा असा पेढा बनवून घ्यायचा आणि मग नंतर याला थापायला घ्यायचं. हाताला धपाटा चिटकू नये म्हणून आपण पाण्याचा हात लावून मस्त असा याला थापून घेणार आहोत. धपाटा मस्त असा थापून झाला आहे. आता आपण याला एक होल करूया आणि वरतून थोडेसे तीळ लावून घेऊया. तीळ टाकल्यानंतर आपल्याला असं याला प्रेस करायचं आहे. तवा इथे छान गरम झाला आहे. त्याला मी कांद्याच्या साहाय्याने तेलाने ग्रीस केला आहे आणि आपला धपाटा इथे मी तव्यावरती टाकून घेतला आहे. आता तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूप, लोणी आवडत असेल तर लोणी, किंवा तुमच्याकडे हे जर अवेलेबल नसेल साध्या तेलामध्ये देखील हे धपाटे खूप खुसखुशीत होतात. आता ते धपाटा शेकत आहे तोपर्यंत इथे आपण दुसरा धपाटा थापायला घेऊया. धपाटे थापत असताना मध्य भागातून आधी थापायला सुरुवात करायची. मग नंतर कडेने याला छान प्रेस करत जायचं. म्हणजे धपाटा आपला मस्त गोल आकार होतो आणि पातळ देखील होतो, जाड राहत नाही. आता दोन्ही अंगावरती छान खरपूस याला शेकून घ्यायचं आहे आणि दोन्ही अंगावरती याला छान तुपाने मस्त ग्रीस करायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त आपले खमंग असे धपाटे बनवून तयार होत आहे. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि लगेच दुसरा धपाटा जो बनवून ठेवला आहे तो तव्यावरती घालून घेऊया. असेच संपूर्ण धपाटे आपल्याला एक एक करून बनवून घ्यायचे आहे. आणि शेकताना काळजी घ्यायची, गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा. म्हणजे आपले धपाटे दोन्ही अंगांवरती छान खरपूस भाजले जातात. आणि आपण जर गॅसचा फ्लेम मोठा ठेवला तर आपले जे धपाटे आहे ते करपण्याची शक्यता असते. काळे झाल्यानंतर ते आतपर्यंत शिजले जात नाही आणि मग त्यामुळे ते कच्चे लागतात. त्यामुळे आपल्याला गॅसचा फ्लेम कमी ठेवून याला छान दोन्ही अंगांवरती छान भाजून घ्यायचं आहे.
तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावरती चीज देखील घालू शकता. लहान मुलांना चीज खूप जास्त आवडतं, तर थोड्या प्रमाणात तुम्ही चीज यावरती घालू शकता. इथे आपले खमंग पौष्टिक असे धपाटे बनून तयार झाले आहे. इथे मी आंब्याच्या चटणीसोबत आणि दह्यासोबत धपाटे सर्व केले आहे. आंब्याच्या चटणीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. रात्रीच्या जेवणासाठी नाश्त्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.